काय राहिलेच नाही. मी लिस्ट बघते तेव्हा बघते आपल्या याच्यातलं काहीच राहिले नहीं. यार कल ना मुझे एक क्लैरिटी मिली लाइफ में कि जब मैं 80 साल का हो जाऊंगा तो मुझे करना क्या है, कैसे. तो कल मैं मिला एक आजी से, राजश्री आजी, जिनकी उम्र है 80 और तजुर्बे उससे कई ज्यादा, जिन्होंने 27 कंट्रीज ट्रैवल करी है अब तक, जिसमें से मोस्टली सोलो है. और मुझे इनसे मिलकर बहुत अच्छा लगा. भाई तुम्ही आतापर्यंत किती ट्रॅव्हल केलं? 27 वेळा विमानात बसले. दोन्ही चारी धाम म्हणजे चारी दिशेचे चारी धाम, अष्टविनायक, 11 मारुती, 12 ज्योतिर्लिंग पूर्ण आणि पूर्ण इंडिया, उत्तराखंड पासून रामेश्वर पर्यंत. केरळ झालंय, सांगते लेह लडाख झालेलं आहे, 3 सिस्टर झालेलं आहे, अंदमान झालेलं आहे. काय राहिलेच नाही. मी लिस्ट बघते तेव्हा बघते आपल्या याच्यातलं काहीच राहिले नाही. तुमची बकेट लिस्ट होती, तुम्ही पूर्ण केली आहे. तरी मला कोणाचं बॅकग्राऊंड नाही. पतीला जाऊन 32 वर्ष झाले आणि एकटी मॅनेज केलं सगळं. एकटी राहते मी. बाप रे. तुम्ही आमच्या यंग जनरेशनला काय मेसेज द्यायचं असेल तर? यंग जनरेशननी आहे त्याच्यात कष्टाने मिळवावं आणि सगळीकडे नाव करावं. शक्यतो कमी खावं, आई बापांना जास्ती जीव लावावं आणि त्यांना सांभाळावं. म्हणजे तुमच्या सगळ्या मनोरथ पूर्ण होतं. मोठ्यांना मान म्हणजे सगळ्याला मान आणि स्वतःला मिळतो आपोआप सन्मान. हे माझं तत्व आहे. आणि जेवढं तुम्हाला फिरता येईल तेवढं फिरून घ्यावं. बाकीचं सोनं नाणं कपडा काही बरोबर येईल. जेवढे प्रेक्षणीय स्थळ असतील तेवढे डोळे भरून आत्ताच पहा. म्हणजे म्हातारपणी देव कुठे नमस्कार कुठे अशी गत व्हायला नको. हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे. हाती नाही येणे हाती नाही जाणे. मला माझ्या 80s पर्यंत काय करायचंय हे राजश्री आजीनी मला सांगितलेलं आहे. आणखी तुम्ही सुद्धा ही गोष्ट फॉलो करायला पाहिजे असं मला वाटते. थँक्यू सो मच आजी. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून.